मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं. पण त्याच वेळी देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण हा वाद पेटला. त्या रेसमध्ये सर्वात जास्त आघाडीवर असणारं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. कारण प्रधान यांच्या राजीनाम्याआधीच फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यानंतर प्रधान यांना हटवल्यानंतर भाजपकडे शिक्षण मंत्रीपदी फडणवीसांशिवाय दुसरा आश्वासक चेहराच नाहीये असं विरोधकांचं मत आहे. त्यामुळे फडणवीसांना दिल्लीत जावंच लागेल. मोदींच्या मनातले शिक्षण मंत्री फडणवीसच आहेत अशा चर्चा सुरू आहेत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्याचे थेट पडसाद उमटतायत. राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट यूजी परीक्षा आणि त्याभोवती निर्माण झालेला पेपरफुटीचा मोठा वाद यामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे देशाच्या शिक्षण मंत्रालयात अचानक एक मोठी पोकळी निर्माण झाली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने तुर्तास वरिष्ठ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असला तरी ही व्यवस्था तात्पुरती असल्याचं स्पष्ट दिसतंय. याच संपूर्ण परिस्थितीचा धागा पकडत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या या विधानामुळे देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या मोठ्या चर्चेला तोंड फुटलंय. संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते फडणवीस यांचं नाव घेत त्यांना देशाचं पुढील पूर्णवेळ शिक्षण मंत्री बनवलं जाऊ शकतं असा दावा केलाय. नवी दिल्लीतील अत्यंत विश्वसनीय आणि अंतर्गत गोटातून आपल्याला ही महत्वाची माहिती मिळाल्याचं सांगत राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या अंतर्गत रणनीतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की सध्या शिक्षण मंत्रालयाचा कारभार ज्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलाय त्यांचा शिक्षणाशी दुरान्वयी काही संबंध नाही. प्रल्हाद जोशी हे मूळचे कोळसा आणि खाण क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे ते फार तर एक चांगला कोळसा मंत्री म्हणून काम करू शकतात, परंतु देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा दुरुस्त करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. सध्याची परीक्षा पद्धती, पेपरफुटीचं सत्र आणि शिक्षण क्षेत्रातील अराजकता पाहता केंद्र सरकारला एका अशा खंबीर, सुशिक्षित आणि प्रशासकीय पकड असलेल्या नेत्याची गरज आहे जो या संपूर्ण व्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणू शकेल. राऊत यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात सध्या या पदासाठी फडणवीस यांचं नाव असून मेरिटचा म्हणजेच गुणवत्तेचा विचार केला तर फडणवीस हेच या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार ठरू शकतात. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, का? मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचाही आवर्जून उल्लेख केलाय. फडणवीस हे उच्च शिक्षित आहेत, त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे आणि ते राज्यघटनेचे आणि कायद्याचे उत्तम अभ्यासक आहेत. याशिवाय महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि मोठ्या राज्याचे 5 वर्ष सलग मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत यशस्वीपणे काम पाहिलंय. त्यामुळे त्यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा आणि मोठा अनुभव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी त्यांची असलेली बांधिलकी, भाजप हायकमांड सोबत असलेले त्यांचे निकटचे संबंध लक्षात घेता केंद्र सरकारमधील एका अत्यंत महत्त्वाच्या अशा शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांच्या इतका सक्षम नेता सध्या भाजपमध्ये दुसरा कोणी दिसत नाही असं राऊत यांनी नमूद केले. त्यामुळे जर केवळ गुणवत्तेच्या निकषावर विचार केला तर फडणवीस हेच देशाचे सर्वोत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात असं मत राऊतांनी मांडले. मात्र या संपूर्ण संभाव्य नियुक्तीमध्ये भाजपसमोर एक अत्यंत मोठा आणि क्लिष्ट राजकीय पेच निर्माण झालाय असाही दावा संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका घातल्यात आणि महायुती सरकारमध्ये फडणवीस हे भाजपचा मुख्य चेहरा आहे.
राज्यातील भाजपची संपूर्ण निवडणूक रणनीती, जागा वाटपाची गणितं आणि पक्षांतर्गत ताळमेळ हा पूर्णपणे फडणवीस यांच्या भोवती केंद्रित आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्प्यावर जर फडणवीस यांना दिल्लीत बोलावून केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामावून घेतलं तर महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व कोण करणार हा भाजप हायकमांड समोर सर्वात मोठा प्रश्न आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्रात भाजपचा पुढचा मुख्य चेहरा किंवा मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार कोण असेल या पेचामुळेच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना या निर्णयावर शिक्कामोर्तब करणं कठीण जातंय. हाच महाराष्ट्राचा राजकीय पेच सुटत नसल्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य नियुक्तीचा निर्णय सध्या काहीसा रखडला असल्याचा थेट आरोप राऊतांनी केलाय. राऊत यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून राऊत यांच्या या दाव्याची जोरदार हवा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व गदारोळात स्वतः फडणवीस यांनी समोर येत अत्यंत शांतपणे पण स्पष्ट शब्दात संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. त्यांनी संजय राऊत यांच्या सर्व दाव्यांना किंवा राजकीय वावड्या आणि अफवा असल्याचं सांगत पूर्णपणे फेटाळून लावले. फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाहीये. केंद्र सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळणार किंवा आपण राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार या सर्व केवळ माध्यमांनी विरोधकांनी तयार केलेल्या काल्पनिक कथा आहेत. आपलं संपूर्ण लक्ष सध्या केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या हितावर, राज्याच्या विकासावर आणि मुंबईवर केंद्रित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमतानं पुन्हा सत्तेत आणणं हेच आपलं एकमेव ध्येय असून आपण महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. संजय राऊत यांच्या विधानामागे एक मोठी राजकीय खेळी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती विशेषतः भाजपमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं, फडणवीस यांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा रंगवून राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणं आणि भाजपमध्ये नेतृत्वाचा पेच असल्याचं जनतेला दाखवून देणं हा राऊत यांच्या वक्तव्यामागचा मुख्य हेतू असू शकतो. प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर टीका करून त्यांनी केंद्र सरकारच्या तात्पुरत्या स्वरूपातील कारभारावर बोट ठेवलं आणि त्याच वेळी फडणवीस यांच्या प्रशासकीय कौशल्याचं अप्रत्यक्ष कौतुक करत भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाला पुन्हा एकदा हवा दिली आहे. केंद्र सरकार किंवा भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राजकीय कट्ट्यावरील चर्चा थांबायला तयार नाहीयेत. नीट परीक्षेच्या गोंधळावरून सुरू झालेल्या या वादानं आता महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला एक अत्यंत रंजक आणि नवीन वळण दिलंय हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.